नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, यावेळी श्रावणाची सुरुवात होत आहे 25 जुलै 2025 पासून. वार शुक्रवार आहे, म्हणजेच देवीचा वार आहे. आणि ह्या श्रावणी शुक्रवार पासून आपण या श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मीचे व्रत करावे. त्यामुळे तुमचे जे काही आर्थिक समस्या असतील, दारिद्र्यता असतील, ते निघून जाईल. किंवा तुमची कुठलीही इच्छा खूप दिवसापासून आहे ती पूर्ण होत नाही, ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल. तर श्रावणी शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत करण्यासाठी वैभव लक्ष्मीचे पुस्तक असणे गरजेचे आहे. त्या पुस्तकात संपूर्ण माहिती आहे. आता श्रावण हे वैभव लक्ष्मीचे व्रत का करावे, या व्रतामुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील, इच्छा असतील, ज्या पूर्ण होत नाहीत, खूप दिवस झाले कोणते काम हे अडून राहिले आहे, ते पूर्ण होतच नाही, किंवा संतान प्राप्तीविषयी, लग्नाविषयी, नोकरीविषयी, स्वतःच्या घराविषयी किंवा कर्जाविषयी काहीही समस्या असतील किंवा सांसारिक अडचणी असतील, तर वैभव लक्ष्मीचे व्रत हे अतिशय प्रभावी असा उपाय आहे. हे केल्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील. हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावे. नक्कीच त्याचा फरक पडल्याशिवाय राहणार नाही. आता हे व्रत कसे करायचे, तर हे व्रत 11 शुक्रवारपर्यंत करायचे असते. कधी कधी शुक्रवारी अमावस्या आली तर तो शुक्रवार पकडायचा नाही, किंवा एकादशी आली तरी पकडायचा नाही. तर बघा, जर एकादशी आली आणि तुमचा शुक्रवारचा उपवास आणि एकादशीचा उपवास हे दोन्ही एका वेळेस पकडत नाही, तो उपवास मोजायचा नाही. एका दिवशी 2 उपवास पकडत नाही. त्याचबरोबर मध्ये संकष्टी आली तर तुम्हाला तो शुक्रवार धरता येणार नाही. म्हणजेच उपवास धरू शकता, पण तो 11 शुक्रवारमध्ये मोजायचा नसतो. असे काही सण आले तर त्याचा उपवास आपण धरू शकतो, पण ते 11 शुक्रवारमध्ये मोजायचे नसते. हा नियम आहे. म्हणजेच एका वेळी दोन्ही व्रत करता येत नाही. या श्रावण महिन्यात लक्ष्मी प्राप्तीची काही सेवा करायच्या आहेत, त्या बघूया, ज्या तुम्हाला शुक्रवारी करायच्या असतात. या वर्षी 2025 श्रावणी शुक्रवारी 5 मिळाले आहेत. 25 जुलै रोजी श्रावणी शुक्रवारची सुरुवात होत आहे. नंतर 1 ऑगस्टला, नंतर 8 ऑगस्टला, नंतर 5 ऑगस्टला आणि शेवटचा 22 ऑगस्टला, असे आपल्याला 5 शुक्रवार श्रावणात महिन्यात मिळाले आहेत. श्रावणी शुक्रवारी जीवितेची पूजा देखील करतात. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. या संपूर्ण श्रावण महिन्यात या सेवा तुम्ही चुकवू नका. त्याच्यातील पहिली सेवा आहे ती म्हणजे, आपल्याकडे श्रीयंत्र असेल किंवा नसेल तर त्याच्या जागी तुम्ही टाक घेऊ शकता. देवीचा टाक घ्या, देवीचा फोटो घ्या किंवा मूर्ती घ्या. काहीच नसेल तर एक सुपारी घ्या, त्याच्यावर श्रीम हे लिहा आणि त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पूर्ण 4ही शुक्रवारी कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करताना नवार्न मंत्र म्हणावे, किंवा तुम्हाला कुठलाही लक्ष्मी मातेचा मंत्र येतो तो बोलावा, किंवा लक्ष्मी मातेचे 108 नावे घेतली तरी चालते. फक्त अर्पण करताना नमो नमः बोलावे. ही पहिली सेवा आहे. दुसरी सेवा आहे, दुसरा उपाय, तुम्ही 11 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या तुटक्या फुटक्या नसाव्यात, तिला फूल असावे. तुटलेली किंवा फूल नसलेली लवंग घेऊ नये. एक लवंग अर्पण करताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा, किंवा कमलात्मक मंत्राचा जप करा. कमलात्मक मंत्र हा स्क्रीनवर आहे, तो तुम्ही वाचा, त्याचे पठण करा. प्रत्येक लवंग अर्पण करताना या मंत्राचा उच्चार तुम्ही करायचा आहे. असे एक एक करून 11 लवंगा अर्पण करा आणि हा मंत्र बोला. नंतर ह्या 11 लवंगा दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवणात पण वापरू शकता. शुक्रवारी पूर्ण दिवस रात्र लवंगा तिथेच ठेवायच्या आहेत. झाली दुसरी सेवा. तुम्ही असे 5 शुक्रवार करायचे आहे. देवी आईच्या चरणाजवळ लवंग अर्पण करायचे आहेत. ही सेवा कुणीही करू शकतो. तुम्ही विधवा असाल किंवा सुवासिनी असाल, मुलगी असाल, तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. बाई ही जिवंत आहे तोपर्यंत ती एक मातृत्व आहे, ती एक सुवासिनच असते. म्हणून ही सेवा करायला अजिबात तुम्हाला वाईट नाही वाटले पाहिजे. मी हे करू का आणि ते करू का नको असे मनात शंका आणू नका. सेवा करत राहा. आता तुम्हाला शुक्रवारी 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे. ज्यांचे वैभव लक्ष्मीचे व्रत करणार आहात त्यांना अर्थातच ही सर्व सेवा करायचीच आहे, कारण त्यांच्यात महालक्ष्मी अष्टक हे बोलायचेच आहे. पण ज्यांचे व्रत नाही त्यांनी 16 वेळा आवर्जून महालक्ष्मीचे अष्टकाचे
पठण करायचे आहे. शक्य असेल तर 16 वेळा करा. नसेल तर तुम्ही 11 वेळा, 5 वेळा, 3 वेळा पण करू शकता. आता ह्या 4ही शुक्रवारी अगदी प्रत्येक शुक्रवारी सुवासिनी आली तर तिला एखादी बाई घरी आली, मुलगी घरी आली तर तिला नक्की जेवू घाला. तिला तिला तसेच पाठवू नका. हळदी-कुंकू लावा. जेवण नाही तर निदान दूध तरी प्यायला द्या. प्रत्येक शुक्रवारी केले तर उत्तमच आहे. खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर का कुणीही श्रावणी महिन्यात किंवा शुक्रवारी सवाशीण नाही आली तर तुम्ही श्रावण महिन्यात शुक्रवारी एखादी सवाशीण जरी घरी बोलून तिला जेवू घाला. तिची ओटी भरा. ओटी भरताना साडीच दिली पाहिजे असे नाही. एखादे ब्लाऊज पीस देखील देऊ शकता. श्रावणात कोणतीही स्त्री आली तर तिला लक्ष्मीच्या पावलांनी ती तुमच्या घरी येणार आहे. तिची मान-सन्मान हा तुम्ही नक्की करावा. आता वैभव लक्ष्मीची व्रताची पूजाची मांडणी बघूया. आधी एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या. त्या पाटावर लाल लाल कापड अंथरा. त्याच्यावर तांदळाची रास काढा, म्हणजेच थोडे तांदूळ घेऊन त्याच्यावर गोलाकार असे पसरवा. त्याच्यावर हळदी-कुंकू टाकून त्याचे पूजन करून घ्या. नंतर त्याच्यावर कलश ठेवा. कलशात पाणी, सुपारी, ₹1 नाणे, हळद-कुंकू, अक्षदा टाकावी. नंतर तो तांब्या त्या तांदळाच्या राशीवर ठेवावा. नंतर कलशावर उभ्या 8 रेषा कुंकवाने काढाव्यात. कलश ठेवल्यानंतर कलशाच्या अगदी समोरच एक कुंकवाने स्वास्तिक काढा. तांब्यावर उभ्या रेषा ओढताना खालून वर अशा पद्धतीने ओढावेत. स्वास्तिक काढल्यानंतर तुम्ही एक वाटी भरून तांदूळ घ्या. ती वाटी कलशावर ठेवा आणि त्यावरील तुम्हाला कोणतेही सोन्याचा एक दागिना असेल किंवा चांदीचा असेल तर काहीच नसेल तर ₹1 नाणे देखील ठेवू शकता. आपली खरी लक्ष्मी हे नाणेच असते. तांदळावर ते नाणे ठेवा आणि नंतर तुम्ही श्रीयंत्र ठेवायचे असते. श्रीयंत्र नसेल तर तुम्ही वैभव लक्ष्मीच्या पुस्तकात श्रीयंत्राचे चित्र आहे ते ठेवले तरी चालते. नंतर 2 विड्याचे पाने घ्या. त्याच्यावर अक्षता ठेवा आणि त्याच्यावर हळद-कुंकू वाहून त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना करा. आणि नंतर गणपती बाप्पाला हळद-कुंकू, दुर्वा, फुले वाहून, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य वाहून ते अर्पण करा. गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला 2 विड्याचे पान घ्या. त्यावर ₹1 नाणे ठेवा. त्याच्यावर सुपारी ठेवा आणि त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप ओवाळून घ्या. त्याची पूजा करावी. आता हे आपल्याला कलशाच्या डाव्या बाजूला घंटा आणि उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. या पद्धतीने घरात एखादं फळ असेल किंवा केळी असेल किंवा कुठलंही दुसरे फळ असेल ते ठेवा. तिथे ठेवायचे आहे. बस एवढीच मांडणी करायची आहे. जी तुम्हाला करायची आहे ती सर्व मांडणी पुस्तकात देखील दिलेली आहे. ती वाचून देखील तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं झाल्यावर आपण पूजेची योग्य पद्धत काय आहे ती बघूया. पूजा कशी करायची? आधी गणपती बाप्पाची वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करा. आता हे झाल्यावर आपल्याला लक्ष्मी स्तवन बोलायचं आहे. वैभव लक्ष्मीचे पुस्तकात दिलेले आहे. पूर्ण मांडणी झाल्यानंतर धनलक्ष्मी मातेचा फोटो आहे. त्या फोटोला हळद-कुंकू वाहा आणि त्या पुस्तकाखाली जे काही लिहिलं आहे ते वाचावे. असे सर्व पुस्तकामध्ये दिलेल्या देवींच्या सर्व फोटोखाली जे लिहिलं आहे ते वाचावे आणि सर्व देवींना तुम्ही हळद-कुंकू वाहावे आणि त्यांना अगरबत्तीने ओवाळावे. नंतर तुम्ही हे धनलक्ष्मी माते, हे गजलक्ष्मी माते, हे श्री आदिलक्ष्मी माते, हे विजयालक्ष्मी माते, हे ऐश्वर्यलक्ष्मी माते, हे वीरलक्ष्मी माते, हे धान्यलक्ष्मी माते, हे संतान लक्ष्मी माते असे देवीच्या 8 रूपांची देवींची नावे घ्या. त्यांची पूजा करा. आता सर्व देवींची उपासना करून झाल्यावर नामस्मरण झाल्यावर लक्ष्मी स्तवन वाचा. नंतर महालक्ष्मीचे ध्यान करायचे आहे आणि देवीचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि पुस्तकात दिले आहे लक्ष्मी मातेचे ध्यान ते वाचावे. नंतर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पुस्तकात काही स्तोत्र दिले आहे त्या स्तोत्राचे पठण करावे. नंतर मातेचा गायत्री मंत्राचा पठण करावे. 1, 3, 5, 7 कितीही वेळा केला तरी चालेल. नंतर महालक्ष्मीचे अष्टकाचे पठण करायचे आहे. ते देखील तुम्ही 1, 3, 5, 7, 11 किंवा 16 वेळा देखील करू शकता. हे झाल्यावर कहाणी वाचायला घ्यावी. नंतर नैवेद्य अर्पण करावा. नंतर गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती करायची आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. नंतर आरती झाल्यावर एक श्लोक दिला आहे तो बोलायचा आहे. तो देखील पुस्तकात आहे.
पाया पडावे आणि चूक झाल्यास, हे लक्ष्मी माते, माझी ही सेवा तू मान्य कर आणि माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या मला तू माफी कर, असे म्हणून तुम्ही पूजेची सांगता करू शकता. असे हे पूर्ण वैभव लक्ष्मीचे व्रत हे तुम्ही दर शुक्रवारी करायचे आहे. असे तुम्हाला 11 शुक्रवारी करायचे आहे. उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला 7 सुवासिनी घरी बोलून त्यांना हळद कुंकू वाहून त्यांना खिरापत द्यावी किंवा त्यांना जीव घालावे. त्यांना पुस्तकाची एक एक प्रत भेट म्हणून द्यावी. त्यांना गजरा द्यावा किंवा गुलाबाचे एखादे फूल द्यावे. पानाचा विडा खायला द्यावा. त्यांच्या पाया पडावे. अशा प्रकारे तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत हे श्रावणी शुक्रवारपासून सुरू करावे. तुमची मनोकामना नक्की पूर्ण होतील. देवी आई तुमच्या इच्छा ज्या काही असतील त्या पूर्ण होतील. तुमचे दारिद्र्य संकटे सर्व दूर करेल. लक्ष्मी माता ही आपली आई आहे. ती आपल्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या श्रावण महिन्यापासून लक्ष्मी मातेचे व्रत नक्की करावे. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.